म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहात का किंवा करण्यासाठी विचार करत आहात? कारण अशा काही 10 चुका आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे. भारतीय लाखो गुंतवणूकदार आहेत जे या चुका नकळत करतात, त्यामुळे त्याचा परताव्यावर परिणाम होत असतो. मग या चुकांचा तुमच्या परताव्यावर परिणाम न होऊ किंवा तुमच्या आर्थिक स्वप्नांना उशीर न लागो यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या कोणत्या चुका आहेत या तुम्ही व्हिडिओ मधून जाणून घ्या. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. बरेचसे लोक आहेत जे स्वतःहून विचार न करता दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे गुंतवणूक करतात, पण तसं नाही करायचंय. स्वतः संशोधन करून मग आपल्याला गुंतवणूक करायची आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे, कारण त्याचा परताव्यावर परिणाम होऊ शकतो. मग तो परिणाम जर आपल्याला नको असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. आता 2 व्यक्ती आहेत, दोन्ही व्यक्ती दर महिन्याला 5,000 SIP करतात. मग काय होतं, जर बाजार खाली आला, घसरला की त्यातला एक व्यक्ती काय करतो, घाबरतो आणि SIP करायचं बंद करतो किंवा मध्येच गुंतवणूक बदलतो. पण दुसरा काय करतो, तो बंद करत नाही, तो नियमितपणे आपली गुंतवणूक दर महिन्याला करत जातो. मग 20 वर्षांनी काय होतं, पहिल्याकडे थोडीफार रक्कम असते पण दुसऱ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने संपत्ती निर्माण झालेली असते. ती कशामुळे? कारण त्यांनी नियमितपणाने न घाबरता गुंतवणूक केल्यामुळे. तर फरक इथे गुंतवणुकीचा नाहीये, इथे फरक काय आहे, गुंतवणूक करताना केलेल्या चुकांचा. तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि जर तुम्हाला आर्थिक प्रगती पाहिजे असेल तर या चुका टाळण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. पहिली चूक काय आहे की ध्येय न ठरवता गुंतवणूक करणे. म्हणजेच काय, ही सर्वात सामान्य आणि सर्वात मोठी चूक आहे की तुमचं ध्येय नाहीये. ध्येय नसताना तुम्ही गुंतवणूक करता. आता एखाद्याला विचारलं की तुम्ही गुंतवणूक का करताय, तर तो काय बोलणार की इतर लोक करतायत म्हणून. मग तसं नाहीये, तो योग्य दृष्टिकोन नाहीये गुंतवणूक करायचा. प्रत्येक गुंतवणुकी मागे एक उद्देश असतो. म्हणजे तुम्हाला कारसाठी हवंय किंवा घरासाठी हवंय का मुलांच्या शिक्षणासाठी हवंय किंवा रिटायरमेंटसाठी हवंय, नक्की कशासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे हे पहिलं तुम्हाला ठरवलं पाहिजे. प्रत्येक उद्दिष्टांसाठी वेगवेगळी गुंतवणूक असते. समजा तुम्हाला 3 वर्षांनी पैशाची गरज आहे, स्मॉल कॅप फंड निवडला आणि बाजार अचानक घसरला तर त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची हे पहिलं बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर गुंतवणूक केली पाहिजे. मग त्याचा धोका तुम्हाला कमी होईल. गुंतवणूक करायच्या आधी स्वतःला विचारा की मला ही गुंतवणूक कोणत्या उद्देशासाठी पाहिजे किंवा किती वर्षासाठी हवी आहे, माझी जोखीम घेण्याची क्षमता किती आहे. या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं मिळालीत ना की मग त्याच्यानंतर तुम्ही गुंतवणूक करा आणि तसा फंड निवडा. दुसरी चूक आहे की मागील परतावा बघून गुंतवणुकीची निवड करणे. म्हणजे काय, जवळजवळ नवीन जे असतात ना गुंतवणूकदार, ह्या चुका ते करतातच. समजा 2 फंड आहेत आणि पहिल्या फंड मधून तुम्हाला 35% परतावा मिळाला गेल्या वर्षी आणि त्याच वर्षी दुसऱ्या फंडनी 15% परतावा मिळाला, तर तुम्ही तो 35%चा परतावा बघून तोच फंड निवडता. पण तोच परतावा ह्या वर्षी मिळेल याची काय गॅरंटी आहे? बहुतेक लोक पहिलाच फंड निवडतील, कारण त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की जास्त परतावा मिळतो. पण तसं नाहीये. पुढच्या वर्षी परतावा किती मिळेल हे कोणीही सांगू शकत नाहीये. तर उदाहरण देऊन सांगते, समजा एका विद्यार्थ्याला 90% पहिल्या वर्षी पडले तर पुढच्या वर्षी पण 90%च पडतील हे कोणीही सांगू शकत नाही. मग म्युच्युअल फंडचं पण तसंच आहे. आता जो परतावा मिळालाय तोच पुढच्या वर्षी मिळेल याची हमी देऊ शकत नाही. फंड निवडताना नेहमी या गोष्टी तपासा की फंड मॅनेजरचा अनुभव किती आहे आणि हा फंड किती वर्षापासून चालू आहे किंवा त्याची जोखीम पातळी काय आहे किंवा एक्सपेन्स रेशिओ काय आहे. आणि जास्त रिटर्न्स मिळतायत म्हणून पटकन निर्णय घेऊ नका, कारण अनेकदा सर्वाधिक रिटर्न देणारा फंड काही पुढच्या वर्षामध्ये कमी रिटर्न पण देऊ शकतो. आता तिसरी चूक आहे, बाजार खाली आला की SIP बंद करतात. म्हणजे काय, आता त्यांना समजलं की आता बाजार खाली आलाय, बाजार घसरलाय की ते लगेच SIP बंद करतात, घाबरतात आणि SIP बंद करून टाकतात किंवा दुसऱ्या ह्याच्यातून गुंतवणूक करायला प्रयत्न करतात. पण तसं नाही करायचंय. बाजार घसरला म्हणजे काय, बाजार घसरला की उलट त्याचे युनिट्स जास्त असतात. कसं काय, आता 100 रुपयाची वस्तू तुम्हाला जर 80 रुपयात मिळाली तर तुम्ही खरेदी करणारच ना. मग तसंच आहे, बाजार घसरला की त्याची खरेदी वाढते
म्हणून बाजार घसरला की घाबरू नका आणि SIP बंद करू नका, आणि ही सर्वात मोठी चूक तुम्ही नक्कीच टाळा. जर आधी 5,000 मध्ये तुम्हाला 100 युनिट्स मिळत असतील ना, तर तेच बाजार घसरल्यावरती 100च्या ऐवजी त्याच 5,000 वरती 125 किंवा 130 असे युनिट्स मिळतात. त्याच्यामुळे न घाबरता SIP बंद करू नका. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी बाजारातील घसरण ही कोणाची शत्रू नसते, ही तर मोठी संधी असते. जगातील अनेक गुंतवणूकदारांनी या सर्वाधिक काळातील संधीचा उपयोग घेऊन आपली संपत्ती निर्माण केली. म्हणून पुढच्या वेळी जर बाजार घसरला तर घाबरू नका, शांत राहा आणि SIP सुरू ठेवा. पुढची चूक आहे जास्त म्युच्युअल फंड घेणे. अनेकांना वाटतं की जास्त म्युच्युअल फंड म्हणजे जास्त सुरक्षितता. तसं नाहीये. काही लोकांकडे तर 10, 15, 20 असे फंड असतात. त्यांना वाटतं की मी खूप हुशारीने करतोय, पण वास्तवात तसं नसतं. तुमच्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भात वाढले, बिर्याणी, फ्राईड राईस, सिंपल राईस, त्यांची नावे जरी वेगवेगळी असली ना तरी तो भातच राहणार. मग म्युच्युअल फंड मध्ये पण तसंच आहे. तुम्ही कितीही फंड घेतले ना तरी अनेक फंडामध्ये समानच कंपन्या असतात. मग जास्त फंड घेतल्यामुळे उलट तुमचा पोर्टफोलिओ गोंधळात पडतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला 3 ते 5 म्युच्युअल फंड पुरेसे आहेत. जास्त फंड म्हणजे जास्त नफा असं नाहीये. योग्य फंड म्हणजे जास्त नफा, हे लक्षात ठेवा. 5वी चूक काय आहे की इमर्जन्सी फंड न ठेवता गुंतवणूक करणे. तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की आपल्याला पहिल्यांदा घरचा खर्च बाजूला काढून, इमर्जन्सी फंड बाजूला काढून मग नंतर गुंतवणूक करायची. कारण तुम्हाला कधीही पैशाची गरज लागू शकते. तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलं किंवा आपत्कालीन घटना घडली तर त्यासाठी तुम्हाला ऐन वेळेला गुंतवणूक तोडावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला आपत्कालीन निधी बाजूला काढून ठेवायचा आहे. कमीत कमी 6 महिन्याच्या खर्चा एवढा आपत्कालीन निधी तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे, आणि मग उरलेल्या पैशांनी तुम्हाला गुंतवणूक करायची. जरी तुमचा महिन्याचा खर्च समजा 20,000 रुपये असेल तर कमीत कमी तुम्हाला 1,20,000 रुपये बाजूला काढून ठेवले पाहिजे. आता 6वी चूक काय आहे की जोखीम समजून न घेणे. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीची ही जोखीम घेण्याची क्षमता थोडी वेगवेगळी असते, पण काही व्यक्ती हे समजून घेत नाही. समजा 2 व्यक्ती आहेत, एक 25 वर्षाची आहे आणि एक 55 वर्षाची. आता 25 वर्षाची व्यक्ती आहे, तिच्याकडे पूर्ण 20 ते 25 वर्ष आहेत. जर त्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केली तर त्याच्याकडे 20 ते 25 वर्ष असतात, आणि त्याच ठिकाणी एका 55 वर्षाच्या व्यक्तीने गुंतवणूक केली तर त्यांच्याकडे पुढील फक्त 5 वर्ष आहेत निवृत्तीसाठी. मग दोघांनी समान फंड निवडणे योग्य आहे का? हा निर्णय योग्य ठरेल का? तर नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणून आपली उद्देश बघून, आपली गुंतवणूक बघून, म्हणजे आपल्याला कशासाठी गुंतवणूक करायची हे बघून फंड निवडा. स्मॉल कॅप फंड हा जास्त परतावा देतो, पण त्यातही चढ उतार खूप असतात. जर त्याच्यामध्ये 30% बाजार खाली घसरला तर तुम्ही शांत बसाल का? नाही ना. जर तुमचं उत्तर नाही असेल ना तर तुम्ही जास्त जोखीम घेताय. गुंतवणूक करण्याच्या आधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, म्हणजेच मला किती वर्षांनी पैशाची गरज लागू शकते. तर या पूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच तुम्ही फंड निवडा. 7वी चूक काय आहे की सतत पोर्टफोलिओ तपासणे. म्हणजे काय, काही लोक असतात ना ते सतत पोर्टफोलिओ तपासत राहतात. म्युच्युअल फंड हा काही 1 दिवस किंवा 1 महिना किंवा 6 महिन्याचा खेळ नाहीये. तो अनेक वर्षाचा प्रवास आहे. तर तो तुम्हाला प्रवास पार करायचा आहे. समजा एका शेतकऱ्याने आज बी पेरलं तर तो लगेच उद्या जाऊन बघणार आहे का? किंवा एखादं छोटंसं झाड लावलं तर तो रोज उपटून बघेल तर ते झाड मोठं होणार आहे का? नाही ना. ते झाड कधीच मोठं नाही होणार आहे. त्यांनी जर आज बी पेरलं, मग त्याला पाणी दिलं, खत पाणी दिलं, थोडे दिवस वाट बघितली तर त्याला ते पीक मिळणार आहे, आणि त्या पिकापासून त्याला उत्पन्न मिळणार आहे. त्याच्यामुळे रोज रोज तुम्हाला पोर्टफोलिओ तपासून नाही पाहायचा आहे. तुम्हाला शांत राहायचंय, त्याला वेळ द्यायचा आहे, कारण वेळ हा सर्वात महत्वाचा आहे. पण बाजारात चढ उताराची गोष्ट ही सामान्य आहे. त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. तुम्हाला शिस्त पाळायची, संयम पाळायचा आहे, आणि त्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे तुम्हाला. 8वी चूक काय आहे की अफवा आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली गुंतवणूक करणे. म्हणजे आजकालच्या काळामध्ये तुम्ही बघतायत की माहिती मिळणे हे सहज सोपं झालंय. YouTube, Instagram, WhatsApp, Telegram याच्यामधून तुम्हाला विविध गुंतवणूकदार सल्ले देत जातात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक सल्ला हा तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाहीये. अनेक वेळा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणतात की हा फंड निवडा, हा फंड जो आहे तो पुढील 5 वर्षामध्ये दुप्पट होऊ शकतो. तर तुम्हाला त्याच्यावरती विचार करायचा आहे, कारण
प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे त्या व्यक्तीचे ध्येय आणि तुमचे ध्येय हे सारखे असेलच असं नाहीये. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि तुमची क्षमता काय आहे हे तुम्ही ओळखा. त्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे. त्याच्यामुळे विचार करा आणि तशी गुंतवणूक करा. जरी इतर कोणी सांगितलं तरी निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे. गुंतवणूक ही काही फॅशन नाहीये, ही तुमची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला योग्यरित्या पार पाडली पाहिजे. कारण ही गुंतवणूक तुम्हाला संरक्षण देते. नवी चूक काय आहे? टॅक्सकडे दुर्लक्ष करणे, तो समजून न घेणे. काही गुंतवणूकदार काय करतात की फक्त रिटर्न्सकडे लक्ष देतात, टॅक्सकडे लक्ष देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. समजा तुम्हाला 1 लाख रुपये नफा झाला, पण तुम्हाला समजा जर टॅक्स भरावा लागला तर तुमच्या हातात येणारी रक्कम ही कमी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्सचे नियम माहिती असणं खूप गरजेचे आहे. कारण टॅक्स प्लॅनिंग ही तुमच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर फक्त पैसा कमवत नाही तर ते पैसा वाचवतात सुद्धा. त्यामुळे रिटर्न हे महत्त्वाचेच आहे, पण त्यापेक्षा तुम्हाला टॅक्सचे ज्ञान असणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे टॅक्स बघून व्यवस्थित त्याचे नियम बघून तुम्ही तशी गुंतवणूक करा. 10वी चूक आहे संयम न ठेवणे. आता आपण सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत आणि ही चूक लाखो लोक करतात. लवकर श्रीमंत होण्याचा प्रयत्न. आज SIP सुरू केली की 3 महिन्यांनी त्यांना बघणार. 3 महिन्यांनी तुम्हाला फरक नाही जाणवला की परत 6 महिन्यांनी बघणार. मग 6 महिन्यांनी पण तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट नाही वाटलं की मग तुम्ही गुंतवणूक बंद करणार. तर असं नाही करायचं. म्युच्युअल फंड ही काही 100 मीटरची रेस नाहीये, ती एक मॅरेथॉन आहे. आणि जे संयम ठेवतात ना तेच लोक जिंकतात. जे लोक घाई करतात ते लोक कधीच जिंकत नाहीत. वॉरन बफेट यांचं वाक्य सांगते तुम्हाला की शेअर बाजार हा अधीर लोकांकडून संयमी लोकांकडे पैसा हस्तांतरित करण्याचे एक साधन आहे आणि म्युच्युअल फंड साठी ते तितकंच लागू होतं. म्युच्युअल फंड मध्ये यशस्वी होण्यासाठी काहीही जादूचा फॉर्म्युला नाहीये. तुम्हाला काही साधे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे. ते म्हणजे ध्येय निश्चित करा, योग्य फंड निवडा, इमर्जन्सी फंड ठेवा, SIP नियमित सुरू ठेवा, अफवांना घाबरू नका, टॅक्स समजून घ्या, संयम ठेवा आणि कंपाऊंड इंटरेस्टला वेळ द्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमितपणे पाळल्यात ना तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही घेतलेला योग्य निर्णय तुमचे पुढील 10 ते 30 वर्ष तुमचे भविष्य बदलू शकते. श्रीमंत लोक हे काही जास्त पैसे कमवतात म्हणून श्रीमंत नसतात. ती आपली गुंतवणूक योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात म्हणून ते श्रीमंत असतात. SIP पण तुम्ही नियमितपणे सुरू ठेवली तर उद्या तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया बनू शकते. म्हणून सुरुवात करा, शिस्त ठेवा आणि संयम ठेवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.